नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण सगळ्यात मुलांच्या आवडीची स्पेशल रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे चॉकलेट स्पॉन्ज केक। ती आपण एगलेस कशी बनवायची, तसेच स्पॉन्ज एकदम हलका फुलका कसा होईल याच्या संपूर्ण टिप्स सहित आपण बनवणार आहोत। सुरुवातीला आता आपण इथे 1 कप मैदा घेतलेला आहे, त्याचबरोबर अजून 1/4 कप आपण मैदा घेतलेला आहे, म्हणजे 1.25 कप आपण मैदा घेतलेला आहे। 1/4 कप आपण कोको पावडर घेतलेली आहे। कोको पावडर चांगल्या कंपनीची घ्यायची आहे। तसेच यामध्येच आपण अर्धा टीस्पून इथे मी बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा असे सर्व घालून एकत्रितरित्या चाळून घ्यायचं आहे। म्हणजे याच्यामध्ये जर थोडाफार कचरा मैद्यामध्ये वगैरे असू शकतो तो, त्याचबरोबर पूर्णपणे बेकिंग पावडर आणि सोडा एकत्रितरित्या मिक्स झाल्यामुळे केकसुद्धा चांगला स्पॉन्जी होतो। त्यासाठी आपल्याला हे असं पूर्णपणे चाळून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे पहा, अशा पद्धतीने आपलं चाळून झालेलं आहे। आता इथे आपण अर्धा कप दही वापरलेले आहे, त्याचबरोबर 1 कप साखर। ही साखर मी मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे। दही आणि साखर पूर्णपणे आता आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे, अगदी क्रीमी मिक्सचर झालं पाहिजे। त्याचबरोबर इथे मी अर्धा कप तेल घातलेलं आहे। हे तेल सनफ्लावर ऑइल आहे। सनफ्लावर ऑइलच शक्यतो वापरायचं, नाहीतर या ठिकाणी तुम्ही बटर घातलं तरीसुद्धा चालते। कोणत्याही प्रकारचं दुसरं तेल घातलं तर तेलाचा वास तुमच्या केकला येऊ शकतो, म्हणून इथे शक्यतो सनफ्लावर ऑइलचाच वापर करायचा आहे। आपला केक एकदम फ्लफी आणि स्पॉन्ज अगदी फुलण्यासाठी, केकला जाळी येण्यासाठी सर्वप्रथम हे मिक्सचर अगदी क्रीमी होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने आपण फेटून घेतलेले आहे। त्याचबरोबर आता आपण जे मिश्रण चाळून ठेवले होते त्यामध्ये आपण हे जे क्रीमी म्हणजेच दही वगैरे आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करण्यासाठी कोणती मेथड वापरायची, तर कट अँड फोल्ड या मेथडप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त प्रमाणात हलवायचं नाही आहे, शक्यतो हळूवारपणेच हलवून घ्यायचं आहे, कारण जास्त प्रमाणात जर तुम्ही हलवण्याचा प्रयत्न केला तर केक खाली बसण्याची शक्यता असते। म्हणून कट आणि फोल्ड या मेथडनेच आपण हळूवारपणे हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, इथे मी अजून दुधाचा वापर केलेला नाही आहे। सुरुवातीला आपण अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला इथे दुधाचा वापर किती करायचा आहे। तुम्ही पाहू शकता, या आपण कोको पावडर वापरलेली आहे, अगदी डार्क कोको पावडर आहे, त्यामुळे कलरसुद्धा पाहू शकताय, मस्त अगदी डार्क चॉकलेटसारखं कॉम्बिनेशन आपलं हे दिसून येत आहे। आता थोडंसं आपल्याला दुधाची गरज पडणार आहे, त्यामुळे इथे मी जवळपास 1/4 कप दुधाचा वापर करणार आहे। जास्त जर तुम्ही म्हणजे फक्त आपल्याला जे मिश्रण आहे थोडंसं पातळसर म्हणजे पडण्या इतपत हवं आहे। इथे मी जवळपास 1/4 कप दुधाचा वापर करत आहे। आपल्या अंदाजानुसार इथे दुधाचा वापर करायचा आहे, कारण मला शक्यतो 1/4 कप दुधामध्ये बस होईल असं तुम्ही मिश्रण पाहू शकताय। त्याचबरोबर मी हा केक ओव्हनमध्येच करते आहे। इवन कुकरमध्ये कसा करायचा आहे ते सुद्धा मी सांगेन तुम्हाला। कुकरमध्ये जर तुम्हाला करायचं असेल, कुकर सुरुवातीला मंद आचेवर 10 मिनिट असेच म्हणजे तापवून घ्या, त्याच्यावर झाकण कुकरचं ठेवून कुकरच्या झाकणाची शिटी आणि जी रिंग असते ती काढून ठेवायची आहे। आणि कुकरमध्ये जर करत असाल तर जास्तीत जास्त 40 ते 45 मिनिट तुम्हाला मध्यम टू लो मीडियमवर तुम्हाला केक तयार करून घ्यायचा आहे। तसेच जर तुम्हाला ओव्हनमध्ये केक करायचा असेल तर 180 डिग्रीला तुम्हाला 10 मिनिट प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 30 to 35 मिनिट्स तुम्हाला ओव्हनमध्ये लागणार आहे। त्याचबरोबर तुम्ही पाहिलंच असेल की आपलं हे केकचं मिश्रण रेडी झालेलं आहे। इथे मी 6 इंचाचं केकचं
टीन घेतलेला आहे, याच्यामध्ये आपण हे सर्कल आकारात कापलेलं बटर पेपर आहे ते बसवून घेऊया। त्याला पूर्णपणे आपण तुपाचा हात लावून घेतलेला आहे। साईडने सुद्धा आपण पेपर लावून घेऊया, म्हणजे साईडने सुद्धा केक चिकटणार नाही। त्याचबरोबर भांड्यातून बाहेर निघण्यासाठी पटकन निघेल। जर तुम्हाला वाटत असेल की या केकच्या भांड्यामध्ये आपला केक बसणार नाही, तर यासाठी आपण या अशा पद्धतीने इथे उंच असा थोडासा बटर पेपर लावून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता केकचं मिश्रण अगदी व्यवस्थितरित्या मिक्स झालेलं आहे। ते आपण आता या भांड्यामध्ये घालून घेऊयात। भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामधील जर बबल्स वगैरे असतील तर ते निघून जाण्यासाठी। जर ते तसेच राहिले तर केकला आतून असे होल पडल्यासारखं होईल आणि केक व्यवस्थित वाटणार नाही। म्हणून सुरुवातीला असं आपण थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, मग मिश्रण एकसारखं असं टीनमध्ये व्यवस्थित बसेल। मी ऑलरेडी आता ओव्हन प्रीहीट करून घेतलेला आहे। आता आपण याला 180 डिग्रीमध्ये मी ते जास्तीत जास्त 35 मिनिट्स ठेवते आहे, म्हणजे हा केक रेडी होईल। त्याचबरोबर तुम्हाला कुकरमध्ये सुद्धा करण्यासाठी मी ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तसेच तुम्हाला खूपच इन्स्टंट केक करायचा असेल तर अशा वेळेस मायक्रोवेव्हमध्ये 5 मिनिटामध्ये केक तयार होतो। आपण केक पाहूया। पहा, केक सर्व बाजूने अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। आता थोडासा थंड झालेला आहे। आता आपण याला बाहेर काढूया। यासाठी मी एका ताटामध्ये आपण त्याच्यावर पालथं घालून व्यवस्थित बॅक साईडने टॅप करायचं, म्हणजे केक अगदी व्यवस्थित निघेल। पहा, केक अगदी मस्तच तयार झालेला आहे। तुम्ही जाळीदार असा केक पाहू शकता। तसेच स्पॉंजसुद्धा खूप छानरित्या तयार झालेला आहे। मस्तच तुम्ही पाहू शकता। मी तुम्हाला जवळून देखील दाखवते केकचा स्पॉंज कसा तयार झालेला आहे ते। पहा, मस्त जाळी आलेली आहे। अगदी हलका फुलका केक तयार झालेला आहे। मस्तच। अशा पद्धतीने तुम्ही देखील करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। धन्यवाद।